नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 2024 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांची आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पहा या ठिकाणी उमेदवारांकरता काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ थांबवून सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, कारण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडते तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे व्हिडिओ थांबवून आता सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। परीक्षेची वेळ सकाळी 11:30 पासून दुपारी 1:30 पर्यंत 2 तासांची आहे आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40 मिनिटं जादा देण्यात येतात। मानसिक क्षमता परीक्षण 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी। अंकगणित परीक्षण प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे 20 प्रश्न असणार आहेत आणि भाषा परीक्षणासाठी प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 पर्यंत म्हणजे 20 प्रश्न, असे एकूण 80 प्रश्न आहेत। खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 सूचना प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखविल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा। पहा आपण या ठिकाणी टिक केलेली आहे, पण तुम्हाला जी उत्तर पत्रिका मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ काळे करायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1 चा बी पर्याय निराळा आहे। आपण जो निराळा पर्याय आहे त्याला टिक केलेली आहे, तुम्ही गोल करायचे आहे। प्रश्न दुसऱ्याचा डी पर्याय आहे। प्रश्न तिसरा सी पर्याय आहे। प्रश्न चौथा डी पर्यायाची आकृती ही निराळी आहे। भाग 2 सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशी 4 उत्तर आकृत्या दिल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा। बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये जी आकृती आहे तिच्याशी समान आकृती बी पर्यायाची आहे। प्रश्न क्रमांक 6 तिच्याशी समान आकृती बी पर्यायाची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचायची आहे। प्रश्न क्रमांक 7 तिच्याशी समान आकृती तिची आहे। प्रश्न क्रमांक 8 तिच्याशी समान आकृती डी पर्यायाची आहे। भाग 3 सूचना प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे। उजव्या बाजूस दिलेल्या A, B, C आणि D अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या स्वरचनेत आढळणारे असे प्रश्न स्वरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा। तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा। प्रश्न क्रमांक 9 त्याचा C पर्यायाची आकृती बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10 त्याची डी पर्यायाची आकृती बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11 त्याचा ए पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 12 त्याचा बी पर्याय बरोबर आहे। भाग 4 सूचना प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडली आहे। प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत।
उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरील पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. प्रश्न क्रमांक 13 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 त्याचा देखील बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. भाग 5 सूचना. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 17 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 20 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. भाग 6 सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 उत्तराकृतींमध्ये A, B, C आणि D यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा. प्रश्न क्रमांक 21 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 7 सूचना. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि A, B, C आणि D अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 25 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 त्याचा देखील ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 त्याचा देखील ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. भाग 8 सूचना. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडले आहेत आणि A, B, C आणि D अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तराकृतीची निवड करा. प्रश्न क्रमांक 29 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. योग्य पर्यायाला आपण निळ्या पेनाने टिक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 9 सूचना. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये
डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 33 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 10 सूचना. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 37 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 40 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 पर्यंत मानसिक क्षमतेवर आधारित प्रश्न होते. आता अंकगणित परीक्षण. प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे ए बी सी आणि डी अशी दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच बरोबर आहे ते बरोबर उत्तर निवडा आणि OMR उत्तर पृष्ठाच्या संबंधित प्रश्न क्रमांकासमोरची वर्तुळे काळे करा. बघा, जे योग्य उत्तर आहे त्याला आपण निळ्या पेनाने टिक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41. जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 20. प्रश्न क्रमांक 42. 9, 6 आणि 0 या अंकांपासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यातली मोठी संख्या आणि 3 अंकी लहानातली लहान संख्येचा गुणाकार किती येईल? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 5,84,640. प्रश्न क्रमांक 43. एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर त्याचा सी पर्याय बरोबर आहे जर एकाच संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर 0 वगळता. प्रश्न क्रमांक 44. जर 4,392 भागिले 3.66 बरोबर 1,200 तर 439.2 भागिले 36.6 बरोबर किती? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 12. प्रश्न क्रमांक 45. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ आहे वर्ग मीटर मध्ये. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 196. प्रश्न क्रमांक 46. 30 किलो मिठाईतून 2/3 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येतील? त्याचा डी पर्याय बरोबर आहे 45. प्रश्न क्रमांक 47. एक आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारही बाजूला ₹7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती असेल? त्याचा डी पर्याय बरोबर आहे ₹750. प्रश्न क्रमांक 48. जर A/B अपूर्णांकामध्ये जिथे A बरोबर B-3 आणि A+10/B वजा A/B बरोबर 10/7 आहे तर A/B आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 4/7. प्रश्न क्रमांक 49. 31.7/16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ टिंबटिंब असेल. त्याचा डी पर्याय बरोबर आहे 1/9. प्रश्न क्रमांक 51. एका वस्तूला ₹2,540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला ₹1,850 मध्ये विकल्यानंतर
होणाऱ्या तोट्या इतकाच आहे, वस्तूची किंमत किती आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे रुपये 2195. प्रश्न क्रमांक 52. एक मशीन एका मिनिटात 12 पानं छापू शकते. 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 8 तास. प्रश्न क्रमांक 53. एका पुस्तकाची किंमत रुपये 100 आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयात विकतो. झालेला नफा तोटा किती? त्याचा डी पर्याय बरोबर आहे तोटा रुपये 25. प्रश्न क्रमांक 54. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 26. प्रश्न क्रमांक 55. 30,009 म्हणजे त्याचा सी पर्याय बरोबर आहे 3 10,000 आणि 9 एकदा. प्रश्न क्रमांक 56. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकांपर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती असेल? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 30 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 57. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? त्याचा डी पर्याय आहे 2 काटकोन. प्रश्न क्रमांक 58. एका संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंब याने विभागता येईल. त्याचा डी पर्याय आहे 9. प्रश्न क्रमांक 59. आकृतीतील कोन एओबी, कोन बीओसी, कोन सीओडी आणि कोन डीओई यांचे माप अनुक्रमे आहेत. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 20 अंश, 40 अंश, 80 अंश, 120 अंश. प्रश्न क्रमांक 60. पुढील बार डायग्राममध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघाने खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत? त्याचा ए पर्याय बरोबर आहे 8. आता भाषा या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा आणि OMR उत्तर पृष्ठामध्ये प्रश्न क्रमांकाशी संबंधित वर्तुळे काळे करा. पहा, या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे. व्हिडिओ थांबवून परिच्छेद व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. आणि त्या परिच्छेदवर आधारित प्रश्न क्रमांक 61. आभार म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचा डी पर्याय बरोबर आहे कृतज्ञता. प्रश्न क्रमांक 62. उत्तम गुण म्हणजे त्याचा बी पर्याय बरोबर आहे कृतज्ञता व्यक्त करणे. प्रश्न क्रमांक 63. पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो? त्याचा सी पर्याय बरोबर आहे विचार. प्रश्न क्रमांक 64. हुशार हा शब्द म्हणजे त्याचा डी पर्याय आहे विशेषण. प्रश्न क्रमांक 65. सद्गुण म्हणजे त्याचा ए पर्याय बरोबर आहे गुण. आता परिच्छेद दुसरा आणि त्यावर आधारित आपण प्रश्न अभ्यासू. प्रश्न क्रमांक 66. सुंदरलाल बहुगुणा हे महान टिंबटिंब होते. त्याचा ए पर्याय आहे पर्यावरणवादी. प्रश्न क्रमांक 67. त्यांचे गाव टिंबटिंब आच्छादित होते. त्याचा सी पर्याय आहे हिरव्यागार झाडांनी. प्रश्न क्रमांक 68. झाडे कापल्यामुळे टिंबटिंब यायला लागला. त्याचा ए पर्याय आहे विनाशक पूर. उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सहज येतील. प्रश्न क्रमांक 69. सुंदरलाल बहुगुणा हे टिंबटिंब आहे. त्याचा डी पर्याय आहे विशेष नाम. प्रश्न क्रमांक 70. मौल्यवानचा समानार्थी पर्याय. त्याचा सी पर्याय बरोबर आहे बहुमोल.
परिच्छेद क्रमांक 3, त्यातील प्रश्न क्रमांक 71, दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने टिंबटिंब यावर परिणाम होत नाही. त्याचा बी पर्याय बरोबर आहे उंची. प्रश्न क्रमांक 72, दहशत आणि हाणामारीच्या दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजारांचा संबंध टिंबटिंब याच्याशी आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे मन. प्रश्न क्रमांक 73, टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर जास्त होतो कारण त्याचा सी पर्याय बरोबर आहे ते टीव्ही खूप जवळून पाहतात. प्रश्न क्रमांक 74, शिथिलचा समानार्थी शब्द टिंबटिंब आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे मंद. प्रश्न क्रमांक 75, परिच्छेदात धोकादायक शब्द येतो याचा विरुद्धार्थी पर्याय टिंबटिंब आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे उपकारक. परिच्छेद क्रमांक 4, विनम्रता एक मोठा गुण आहे. प्रश्न क्रमांक 76, विनम्रता एक मोठा टिंबटिंब आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे गुण. प्रश्न क्रमांक 77, विनम्रता म्हणजे टिंबटिंब. त्याचा बी पर्याय बरोबर आहे विनयशील असणे. प्रश्न क्रमांक 78, विनम्र व्यक्ती टिंबटिंब शिकते. त्याचा ए पर्याय बरोबर आहे इतरांच्या अनुभवातून. प्रश्न क्रमांक 79, गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द. त्याचा डी पर्याय बरोबर आहे अहंकार. प्रश्न क्रमांक 80, हट्टी शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय. त्याचा सी पर्याय बरोबर आहे लवचिक वृत्तीचा. या ठिकाणी मी अंकगणित या विषयावर आधारित संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखवत आहे. भाषा विषयावर आधारित नवोदय प्रश्नपत्रिका. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.